नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच रंजकदार आणि तेवढाच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय मित्रांनो, सत्या मात्र आत्याबाईचं आणि आर्यनचं बोलणं आता ऐकतो आणि सत्याच्या पुढे मात्र सगळंच सत्य येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता मालिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतं आहे, इकडे आत्याबाई मेजरला म्हणत असते, अहो मेजर, आपण आता आईस गोला आहे, खाऊया, मस्त एन्जॉय करूया. आणि ते दोघं आता अक्षरशः गोळा घेतात आणि खातात. सत्या म्हणतो की हा गोळा तर मी एक ग्लासच घेतो. आता मात्र सत्या एका ग्लासात दोघेजण कसा खायचा हो, काहीतरीच बोलताय तुम्ही. आता एका साईडचा खा आणि मी दुसऱ्या साईडचा खातो. आता मात्र प्रेक्षकांनो, एक गोळा दोघांना खायचं. सत्याच्या कपाळावर आठ्याच आलेल्या असतात, पण सत्याला वाटतं आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे, म्हणून आता दुसरा गोळासुद्धा घेता येणार नाही, म्हणून मला हिचा उष्टा गोळा खावाच लागेल. सत्या आता म्हणतो ते ऐकतो. सत्या अगोदर गोळा खाऊन घेतो आणि नंतर आत्याबाईला देतो. आत्याबाईला खूपच आनंद होतो. आता ते दोघं गोळा एन्जॉय करतात आणि इकडे थोडंसं वॉक करायला निघतात. आता काका म्हणजे सत्य तिकडून निघतो, आत्याबाई मात्र तिकडेच असते. थांबा मेजर, अहो काय गडबड आहे, थांबा थांबा जरा, इतकी कशाची घाई हो मेजर तुम्हाला. तेवढ्यात तो आईस गोलावाला माणूस म्हणतो, हे बघा तुम्ही अजून आईस गोल्याचे पैसे दिले नाहीत बरं का, पैसे दिल्याशिवाय इथून अजिबात जायचं नाही आहे. असं म्हटल्याच्या नंतर, अहो थांबा, मेजरकडे पैसे असतील ना, ते मेजर आहेत माहिती आहे का, तेच देतील पैसे. आता मात्र प्रेक्षकांनो, सत्य इकडे येतो आणि मंजू कुठे गेली आहे ते बघायला लागतो. आता मंजू जिकडे उभे आहे ना, तिकडे आर्यन आता तिकडे बोलत असतो. बस झालं हे सगळं. आर्यनला ती म्हणते, आर्यन मला खूप भूक लागली आहे रे, काहीतरी खायचं आहे मला. आता ती म्हणत असते आणि आर्यन म्हणतो की काय मंजू मॅडम, काय खायचं आहे तुम्हाला, मी आता पटकन काहीतरी खायला घेऊन येतो. आता मात्र मित्रांनो, मंजू जी आहे, हो आर्यन पटकन आण बरं. आता मात्र वाघमारे मॅडम प्लीज मला माफ करा, मी तुमच्याशी खोटा बोललो आहे. ॲक्च्युली इकडे माथे फिरू वगैरे कोणीच राहत नाही आहे. मी आता त्याला नक्की शोधून काढेल तो कोण आहे काय नाही, पण आज मी तुम्हाला खोटा बोललो आहे. हे बघ, आता कोण आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल, मी कोण आहे ते शोधून काढेल. तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका, मी कायम तुमच्यासोबत राहील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मंजू म्हणते, एवढा कॉन्फिडेंटली कसा काय बोलू शकतो, एवढं तुझ्यामध्ये धटपणा कुठून आला रे, आता मात्र एवढं कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आलं कुठून. प्रेक्षकांनो, मंजूला आता थोडासा धक्काच बसतो. आता मंजूला भूक लागली, काहीतरी खायला घेऊन या जा असं सांगितल्याच्या नंतर तिकडे तो आणायला तर जातो खायला. आता तिकडे जातो आणि तो मंजूला मात्र खाय प्यायला बघत असतो. तिकडे मंजू जी आहे फटाफट आता तिकडे अलर्ट असते, झाडाच्या तिकडे उभी असते आणि सत्याला बघते. आणि आता मात्र सत्याला ती इशारा करते, तो लवकर येतच नाही. आत्याबाई त्याचं नुसतं डोकं खात असते. आत्याबाई म्हणते, मेजर तिकडे इकडे काय बघतायत, इकडे तुम्ही मला सोडून आलात ना. आता मात्र आत्याबाईला सत्या ऊसाचा रस पाहिजे असं त्या दोघांचं चालू असतं. जा बरं मेजर, माझ्यासाठी मस्त स्पेशल असा ऊसाचा रस घेऊन याल का तुम्ही, मला माहिती नाही आहे, माझे गुडघे दुखत आहेत ना, नाहीतर मी गेले असते. आता सत्याही म्हणतो, अहो माझे पण गुडघे दुखत आहेत ना, नाहीतर मी गेलो असतो, इकडे पैसे पण नाही आहे आत्याबाईकडे. आता मात्र आत्याबाई म्हणते, अहो माझ्याकडे सुट्टे पैसे नाही, देता का तुम्ही. तो आता सत्या म्हणतो, हे घ्या सुट्टे पैसे. आणि असं बोलून इकडे मात्र सत्या पटकन मंजूकडे येतो आणि तो आता इकडे मंजूला म्हणत असतो, वाघमारे मॅडम काय चाललंय. मंजू म्हणते, सत्या मी घाबरले ना, तुला माहिती आहे का, काय करू, माझं डोकं बंद पडले, तू त्या आत्याबाईच्या काय मागे मागे फिरतोय रे, त्या आत्याबाईसोबत तू सांग बरं लवकर तुझं काय चाललंय चक्कर. सत्या म्हणतो, वाघमारे मी तुम्हाला नंतर सांगतो, तुम्ही इथे कशाला आलात ते सांगा, आर्यनच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय तुम्हाला समजलंय की नाही, आता सांग ना. त्यावरती म्हणते, हे बघ सत्या, मला एवढं तर नक्कीच समजलंय की हा आर्यन जो आहे ना, तो नक्कीच एक नंबरचा चॅप्टर आहे. तू म्हणतोयस ना, तोच मला त्रास देतोय, तो माणूस मला तरी आर्यनच वाटतोय, कारण मला खरंच तो आर्यन तसा वागताना दिसतोय. मला आता असं वाटतंय की आर्यन आपल्याला उल्लू बनवतोय, असंच मला आता वाटायला लागले. सत्या म्हणतो, काय बोलताय, तुमचा विश्वास आहे ना त्या गोष्टींवर. मंजू म्हणती, तू माझ्याशी असा बोललाय ना, त्यामुळे माझा विश्वास बसलाय. आता मात्र सत्या म्हणतो, वाघमारे आता आपण काय करायचं सांगा. आणि ते प्रेक्षकांनो, तेवढं दोघांचं बोलणं चालू असताना आत्याबाई मात्र आता आर्यनला येऊन धडकूनच देते. आर्यनला येऊन धडकल्यावर आत्याबाईला आता तो म्हणतो, काय आत्याबाई, नीट बघून चालता येत नाही का, काय करताय तुम्ही. आत्याबाई तुम्ही माझं काम करायला तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तुमची सेटिंग लावताय. आत्याबाई म्हणते, नाही नाही असं काही नाही आहे रे, मी आता मेजरसोबत फिरायला आले, जरा माझं पण काम करते, तुम्ही माझ्याशी जास्त आता इकडे ना तणतणत जाऊ
जाऊ नका, जास्त मला बडबडत जाऊ नका असं बोलून आत्याबाई तिकडून निघते. आर्यन तिकडून मंजूला आता नाश्त्यासाठी घेऊन जात असतो. मंजूला खायला घेऊन येतो, पण तिकडे मंजू आता येऊन थांबते. तेव्हा सत्या इकडे येतो की चला आत्याबाईने आपल्याला ज्यूस आणायला सांगितला होता असं म्हणून सत्य आता ज्यूस निघतो घेऊन. इकडे मात्र मंजूसाठी काय काय आर्यनने खायला आणलेलं असतं. मंजूला खरं तर खूप राग येतो, मंजू खूप चिडते. तर मित्रांनो आता मात्र आत्याबाई आणि आर्यन या दोघांचं बोलणं नेमकं सत्य ऐकणारे आणि सत्याच्या पुढे खोटारडे आत्याबाईचं सत्यमाता आता आपल्याला येताना दिसणारे. होय मित्रांनो, मंदा आता त्या झोपडपट्टीतली आत्याबाई आहे हे सगळं आता सत्याला कळून चुकणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागामध्ये काय ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.